हॅलो, गुड मॉर्निंग. आय होप माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात प्राणायामनी केलेली आहे. त्यानंतर मी सूर्यनमस्कार पण केले आणि काही आसन पण केलेले आहेत. तर मी अ, रोज ठरवते की लवकर उठून थोडेसे आसन, प्राणायाम करायचाच. त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि आज ॲपल आणि ड्रायफ्रुट्स खाल्ले मी आणि शौर्यला पण दिले. शौर्य स्कूलसाठी तयार होत होता. त्यानंतर मग मी पूजा करून घेतली आणि शौर्यला ॲपल वगैरे दिला आणि तो ॲपल खात-खातच तयार होत होता आणि तो आज काहीतरी वेगळंच हेअरस्टाईल बनवत होता. तर त्यानंतर त्याला सोडून मी वॉकला गेले आणि वॉक केल्यानंतर मी घरी आले. आज माझं फुल पोट भरलं होतं. त्यामुळं मी आज डायरेक्ट स्वयंपाकाला अ, एक भाकरी आणि मेथीची भाजी खाल्ली. त्यानंतर मी शौर्यला आणायला गेले आणि आज शौर्यचा मूड अजिबात अभ्यास करायचा नव्हता. तर त्याला झोपायचं होतं. मग तो झोपला. आज माझं डोकं दुखत होतं म्हणून मी थोडासा चहा पिला आणि आज मी घरीच नान बनवणार होते. तर खायचा सोडा टाकला त्यामध्ये, मीठ टाकलं आणि थोडीशी साखर आणि थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर मी 2 चमचे याच्यात दही ॲड केलं आणि हे मैदा असा मी मळून घेतला होता. त्यानंतर त्याला रेस्ट करायला ठेवलं 10-15 मिनिटं. बटरला मी थोडंसं गरम केलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अ, लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि नंतर मी नान करायला घेतले. नान असे थोडेसे ओव्हल शेपमध्ये लाटून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावरती पाणी लावलं. जास्ती पाणी लावलं आणि माझ्याकडे डोश्याचा तवा होता. मी त्याच्यावरतीच नान केलं. असं पाणी लावून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती पॅनवरती असं जास्ती त्याला प्रेस करून चिपकवलं त्याच्यावरती आणि त्याला उलटा केला आणि तो शेकून घेतला. एकदम छान झाला होता आणि खूप सॉफ्ट झालं होतं नान. त्याला असंच तव्यावरती शेकलं आणि खूप टेस्टी झालं होतं. त्यानंतर पनीरची भाजी वगैरे केली. पनीरची भाजीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर असा आम्ही डिनर आज एन्जॉय केला. माझे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत